भारतातील औषध नियमन आणि सीटी फॉर्म्सचा घेऊया एक झटपट आढावा. भारतात एखादं नवीन औषध बाजारात आणण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. आज आपण त्यामागचे सरकारी नियम आणि कंपन्यांची व्यावसायिक गणितं थोडक्यात समजून घेऊया. चला तर, पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सीटी फॉर्म्स. आता हे फॉर्म्स भारताची औषध नियामक संस्था म्हणजे CDSCO कंट्रोल करते. सोपं आहे बघा. CT10 आणि CT11 हे क्लिनिकल ट्रायल्ससाठी लागतात, म्हणजे औषध बनवून त्याची चाचणी करण्याची परवानगी. आणि एकदा का औषध विकायला तयार झालं की मग लागतो CT21, जो तयार औषधासाठी असतो, आणि CT22 जो औषधाच्या मुख्य घटकासाठी म्हणजे API साठी असतो. दुसरी गोष्ट म्हणजे औषध लाँच करण्याचे हे दोन मार्ग नेमके कोणते आहेत. पहिला आहे नवीन औषधाचा मार्ग. यात प्रचंड मोठ्या क्लिनिकल ट्रायल्स लागतात, ज्यांना अनेक वर्ष लागतात. यात वेळ, पैसा आणि अर्थातच जोखीम सगळंच खूप जास्त असतं. दुसरा मार्ग आहे जेनेरिक औषधाचा. यात फक्त एक BA/BE स्टडी करावी लागते, म्हणजे आपलं जेनेरिक औषध मूळ औषधाइतकंच प्रभावी आहे हे सिद्ध करायचं. आणि यामुळेच जे औषध यायला अनेक वर्ष लागली असती ते काही महिन्यातच बाजारात येतं. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा निर्णय पूर्णपणे बिझनेस स्ट्रॅटेजीचा भाग आहे. नवीन औषध म्हणजे काय? तर संशोधनात मोठी गुंतवणूक आणि मग मोठा नफा मिळवण्याची संधी. याउलट जेनेरिक औषधाचा मार्ग म्हणजे कमीत कमी खर्चात आणि वेळेत बाजारात येऊन थेट स्पर्धा करायची. थोडक्यात, भारतात कोणतं औषध कसं लाँच होणार हे फक्त विज्ञानावर नाही, तर कंपनीच्या व्यावसायिक धोरणावर, ती किती जोखीम घेऊ शकते यावर आणि वेळेच्या गणितावर अवलंबून असतं.